हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 2 केमिकल कायनेटिक्स. तर केमिकल कायनेटिक्स एक्सपेरिमेंट नंबर 2 मध्ये आपल्याला एम काय दिला आहे, टू डिटरमाइन द रेट कॉन्स्टंट फॉर हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. म्हणजेच ईस्टर कोणतं घेतलेलं आहे आपण, मिथाइल ॲसिटेट घेतलेलं आहे. कोणतं, मिथाइल ॲसिटेट बाय युजिंग HCl ॲज अ कॅटलिस्ट. म्हणजेच आपल्याला रिॲक्शन्स माहिती आहे. या ठिकाणी रिॲक्शन्स काय, या ठिकाणी CH3C डबल बॉन्ड OOCH3. म्हणजे हे स्ट्रक्चर कशाचं आहे, मिथाइल ॲसिटेटचं स्ट्रक्चर आहे. मिथाइल ॲसिटेट हायड्रोलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर, इट गिव्स ॲसिटिक ॲसिड अँड मिथेनॉल. हे रिॲक्शन्स आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे, दोन बॉटल्स घेतलेले आहेत. हे जे आहे ते काय आहे, बॉटल नंबर 1 आहे. बॉटल नंबर 1. बॉटल नंबर 1 मध्ये काय घेतलेलं आहे आपण, मिथाइल ॲसिटेट 5 ml मिथाइल ॲसिटेट घेतलेला आहे. 5 ml मिथाइल ॲसिटेट याच्यामध्ये आपण हे घेतलेलं आहे 5 ml. त्यानंतर या ठिकाणी आहे ही बॉटल नंबर 2. बॉटल नंबर 2 ही बॉटल नंबर 2 आहे. आणि बॉटल नंबर 2 मध्ये काय घेतले आपण, 100 ml 0.5 नॉर्मल HCl सोल्युशन घेतलेलं आहे. बरोबर, म्हणजे हे याच्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण, 100 ml 0.5 नॉर्मल HCl सोल्युशन घेतलेलं आहे. आणि ह्या दोन्ही बॉटल्स कशामध्ये ठेवलेल्या आहेत, ह्या दोन्ही बॉटल्स आपण वॉटर बाथ मध्ये ठेवणार आहोत. 5 मिनिटं काय करायचं. आता ही प्रोसिजर मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे आणि ही प्रोसिजर तुम्ही रीड केलेली असणार आहे. तरी पण मी तुम्हाला ही प्रोसिजर समजावून सांगत आहे. आता हा समजा काय, या ठिकाणी हा वॉटर बाथ आहे. हा वॉटर बाथ म्हणजे काय, एक बाथ घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वॉटर टाकायचं, म्हणजेच काय तयार होईल, वॉटर बाथ तयार होईल. बरोबर, ह्या 5 मिनिटं काय करायचं, वॉटर बाथ मध्ये हे ठेवून द्यायचं. 5 मिनिट इन वॉटर बाथ. वॉटर बाथ हे ठेवून दिल्यानंतर त्यानंतर आपण काय करणार, बॉटल नंबर 1 आणि बॉटल नंबर 2 ह्या दोन्ही काय करायच्या, मिक्स करायच्या. ह्या दोन्ही काय बॉटल मिक्स केल्यानंतर म्हणजे हे सोल्युशन आपण याच्यामध्ये हे मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर आपल्याला बॉटल एकच मिळेल. बरोबर, म्हणजे हे काय असणार आहे, मिक्सचर या ठिकाणी मिळेल. हे काय असणार आहे, मिक्सचर असणार आहे. हे मिक्सचर कशाचं असणार आहे, 5 ml मिथाइल ॲसिटेटचं. 5 ml याच्यामध्ये मिथाइल ॲसिटेट प्लस काय असणार आहे, 0.5 नॉर्मल HCl. हे किती असणार आहे, 100 ml. म्हणजे आपलं टोटल किती असणार आहे, 105 ml रिॲक्शन मिक्सचर या ठिकाणी हे तयार होईल. हे रिॲक्शन मिक्सचर तयार होईल. आता हे रिॲक्शन मिक्सचर लगेच काय करायचं, मिक्स केल्या याच्यातलं 5 ml मिक्सचर हे कोनिकल फ्लास्क मध्ये काढून घ्यायचं. 5 ml रिॲक्शन मिक्सचर, 5 ml रिॲक्शन मिक्सचर कोनिकल फ्लास्क मध्ये काढून घ्यायचं. कोनिकल फ्लास्क मध्ये काढल्यानंतर काय करणार आपण, त्याच्यामध्ये थोडा आईसचा तुकडा टाकायचा. आईसचा तुकडा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये फिनॉफ्थॅलिन इंडिकेटर 2 ड्रॉप्स टाकायचे. त्याचे किती टाकायचे, 2 ड्रॉप्स टाकायचे. 2 ड्रॉप्स टाकल्यानंतर हे रिॲक्शन्स मिक्सचर जे आहे ते आपण या ठिकाणी हा कोनिकल फ्लास्क घेऊन यायचा. त्यानंतर ब्युरेटमध्ये आपण काय घेतलेलं असणार आहे, ब्युरेटमध्ये 0.1 नॉर्मल NaOH सोल्युशन घेतलेलं आहे. NaOH सोल्युशन घेतलेलं आहे. त्यानंतर हे NaOH सोल्युशन घेतल्यानंतर आपण काय करणार, NaOH सोल्युशन घेतल्यानंतर याचं टायट्रेशन करणार. ब्युरेटमधलं सोल्युशन हे कोनिकल फ्लास्कमध्ये आपण काय करत राहणार आहोत, ॲड करत राहणार आहोत. ॲड करत राहिल्यानंतर हे सोल्युशन या ठिकाणी ॲड करत राहिल्यानंतर या ठिकाणी कोनिकल फ्लास्कमध्ये पहिलं सोल्युशन आहे काय, तर 5 ml रिॲक्शन मिक्सचर वगैरे हे असणार आहे. आणि त्यानंतर हे NaOH चे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एंड पॉइंट काय मिळेल, कलरलेस टू पिंक. आणि ती रिडिंग कशाची असणार आहे, 0 मिनिटाची रिडिंग असणार आहे. ती रिडिंग कशाची असणार आहे, 0 मिनिटाची रिडिंग असणार आहे. आणि 0 मिनिटाची रिडिंग सपोज आता या ठिकाणी 0 मिनिटाची रिडिंग जी आहे ती मी तुम्हाला डायरेक्ट लिहून दाखवत आहे. कारण कसं आहे, हा जो एक्सपेरिमेंट आहे
हा एक्सपेरिमेंट रीडिंग ऑलरेडी मी घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये समजा हे 0 मिनिटाची जी रीडिंग आहे ती आपली समजा 29.1 एवढी ml एवढी रीडिंग आलेली आहे 29.1. तर आपण ती रीडिंग T0 म्हणून कन्सिडर केलेलं आहे, कारण आपण रिॲक्शन मिक्सचर मिक्स केल्या लगेच त्याच्यामधलं 5 ml रिॲक्शन मिक्सचर हे काय केलेलं आहे, पिपेट आउट केलेलं आहे. 5 ml रिॲक्शन पिपेट आउट केल्यानंतर 5 ml रिॲक्शन मिक्सचर पिपेट आउट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आईस टाकला, फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर टाकलं, फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर टाकल्यानंतर NaOH सोबत टायट्रेशन केलं, तर ती रीडिंग आपण या ठिकाणी लिहू 29.1 29.1 ml ही रीडिंग कशाची आहे, T0 ची रीडिंग आलेली आहे. आता समजा आपल्याला T इन्फिनिटी हा दिलेला आहे, T इन्फिनिटी किती असतो 52.4 ml एवढा असतो. आपल्याला A जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय व्हॅल्यू असते, T इन्फिनिटी मायनस T0 म्हणजेच काय असणार 52.4 मायनस 29.1 हा काय आहे T इन्फिनिटी आणि हा T0 आहे, म्हणजे आन्सर काय आहे 23.3 ml. ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे, A ची व्हॅल्यू, म्हणजे A ची व्हॅल्यू 23.3 ml एवढी A ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे. आता याच्यावरून बघा, आता याच्यावरून आपल्याला T इन्फिनिटी आता आपल्याला 0 मिनिटाची रीडिंग मिळालेली आहे. 0 मिनिटाची रीडिंग मिळाल्यानंतर आपल्याला रीडिंग कितीला घ्यायची आहे, त्यानंतर 10 ला घ्यायची आहे, त्यानंतर 20 ला घ्यायची आहे, त्यानंतर 30, त्यानंतर 40, त्यानंतर 50 ह्या मिनिटामध्ये रीडिंग घ्यायच्या आहेत. हे मिनिटामध्ये रीडिंग्स आहेत, बरोबर. त्यानंतर 10 मिनिटाला, त्यानंतर 10 मिनिटं रिॲक्शन तसंच ठेवायचं आहे. हे रिॲक्शन मिक्सचर जे आहे बघा, हे जे रिॲक्शन्स मिक्सचर आहे या ठिकाणी हे रिॲक्शन मिक्सचर आहे. हे रिॲक्शन्स मिक्सचर आपण वॉटर बाथमध्ये असंच ठेवायचं आहे. त्यानंतर 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला स्टॉपवॉच लावलेला आहे. आपण स्टॉपवॉच लावल्यानंतर 10 मिनिटांनी हे रिॲक्शन मिक्सचर परत पिपेट आउट करायचं. 10व्या मिनिटाला काय करणार आपण, रिॲक्शन मिक्सचर. आता हे या ठिकाणी मी बॉटल दाखवतो ती रिॲक्शन मिक्सचरची या ठिकाणी ही बॉटल आहे. रिॲक्शन मिक्सचरची ही बॉटल आहे, ही वॉटर बाथमध्ये आपण ठेवलेली आहे. तर ही रिॲक्शन जे मिक्सचर आहे, रिॲक्शन मिक्सचर याच्यामध्ये काय 5 ml मिथाइल एस्टेट 0.5 नॉर्मल 100 ml HCl सोल्युशन आहे. त्यानंतर परत आपण कॉनिकल फ्लास्क मधलं हे सोल्युशन टाकून द्यायचं. टाकून दिल्यानंतर त्यानंतर हे टायट्रेट केलेलं टाकून द्यायचं. त्यानंतर आपण याच्यामध्ये हे परत 10 मिनिटानंतर आफ्टर 10 मिनिट्स परत रिॲक्शन मिक्सचर किती 5 ml रिॲक्शन मिक्सचर घ्यायचं. रिॲक्शन मिक्सचर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आईस टाकायचा. आईस टाकल्यानंतर फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर टाकायचा आणि त्याच्यामध्ये NaOH टाकून कलरलेस टू पिंक आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दुसरी रीडिंग मिळेल. त्यामुळे 10 मिनिटाची रीडिंग मिळेल. त्यानंतर परत 20व्या मिनिटाला आपण तर स्टॉपवॉच चालू केलेला आहे. स्टॉपवॉच चालू केल्यानंतर त्यानंतर 20व्या मिनिटाला परत कॉनिकल फ्लास्क दुसरा कॉनिकल फ्लास्क घ्यायचा. त्याच्यामध्ये परत 5 ml रिॲक्शन मिक्सचर टाकायचं, आईस टाकायचा, इंडिकेटर टाकायचा. त्यानंतर आपल्याला 20 मिनिटाची रीडिंग मिळेल. 20 मिनिटाची रीडिंग झाल्यानंतर परत आपल्याला 10 मिनिटं थांबायचं, म्हणजे 30 मिनिटं होतील. 30 मिनिटानंतर परत 5 ml रिॲक्शन मिक्सचर हे कॉनिकल फ्लास्कमध्ये घ्यायचं, आईस टाकायचा, फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर टाकायचा. त्यानंतर आपल्याला 30व्या मिनिटाची रीडिंग्स मिळेल, बरोबर. समजा आपल्याला 10 मिनिटाची रीडिंग समजा 30.4 मिळालेली आहे. 20 मिनिटाची रीडिंग समजा 31.3 मिळालेली आहे. 30 मिनिटाची रीडिंग समजा 32.2 मिळालेली आहे, बरोबर. त्यानंतर 40व्या मिनिटाला प्रत्येक 10 मिनिटाला आपला रीडिंग घ्यायचे. त्यानंतर आपण काय करणार, परत 40 स्टॉपवॉच मध्ये 40व्या मिनिट चालू झाला की लगेच त्याच्यामधनं रिॲक्शन मिक्सचर मधून 5 ml रिॲक्शन मिक्सचर घ्या. त्याच्यामध्ये आईस टाका, फिनॉल्फ्थेलिन इंडिकेटर टाका. त्यानंतर आपल्याला 40व्या मिनिटाची रीडिंग्स मिळेल. समजा ती आलेली आहे 33.2 आलेले आहे. त्यानंतर 5-10 मिनिटं थांबा. 50व्या मिनिटाला स्टॉपवॉचमध्ये मोबाईलमध्ये लावल्यानंतर आपल्याला 50व्या मिनिटाला रीडिंग्स मिळेल. कॉनिकल फ्लास्कमध्ये परत 5 ml रिॲक्शन मिक्सचर घ्या,
आईज टाका, फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर टाका, त्यानंतर आपल्याला 50व्या मिनिटाला रिडिंग मिळेल, समजा ती आहे 34.2 आहे, बरोबर. म्हणजे हा आपल्याला टोटल पूर्ण रिडिंग्स मिळतील, ह्या रिडिंग्स मिळतील. म्हणजे तुमच्या लक्षात आलेला असेल. एक्सपेरिमेंट मी आणखीन एकदा तुमच्या लक्षात येण्यासाठी आणखीन एकदा समजावून सांगतो बघा. म्हणजे आपण 2 बॉटल घेतलेल्या आहेत. एका बॉटलमध्ये 5 ml मिथाइल ॲस्टेट घेतलेला आहे, दुसऱ्या बॉटलमध्ये 100 ml 0.5 नॉर्मल HCl सोल्युशन घेतलेलं आहे. ते दोन्ही आपण काय केलेलं आहे, वॉटर बाथमध्ये 5 मिनिटं ठेवलेले आहेत. त्यानंतर बॉटल नंबर 2 बॉटल नंबर 1 मध्ये काय केलेले आहे, मिक्स केलेले आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला रिएक्शन मिक्सचर मिळेल, ते असेल 5 ml मिथाइल ॲस्टेट्स आणि 0.5 नॉर्मल HCl 100 ml रिएक्शन्स मिक्सचर असणार आहे. त्या रिएक्शन्स मिक्सचरमधून आपण 5 ml रिएक्शन मिक्सचर हे कोनिकल फ्लास्कमध्ये घेणार, लगेच 5 ml रिएक्शन मिक्सचर घेणार, स्टॉपवॉच पण चालू करणार, त्यामध्ये फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर आईस टाकणार आणि NaOH सोबत त्याचं टायट्रेशन करणार. त्यावेळेस आपल्याला 0 मिनिटाचे रिडिंग मिळेल. ते रिडिंग आपल्याला मिळालेले आहे 29.1. आता तुमची जशी रिडिंग असेल प्रत्येकाची रिडिंग ही वेगळी असणार आहे, परंतु मी हा एक्सपेरिमेंट केलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की 29.1 0 मिनिटाची रिडिंग आलेली आहे. 0 मिनिटाची रिडिंग आल्यानंतर आपण परत काय केलेलं आहे, 10 मिनिटाला 20 मिनिटाला स्टॉपवॉच चालू केलेला आहे. स्टॉपवॉच चालूच राहणार आहे. 10 मिनिटाला रिडिंग घेतली, सेम 5 ml रिएक्शन मिक्सचर, आईस, फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर इन कॉनिकल फ्लास्क, टायट्रेटेड अगेन्स्ट 0.1 नॉर्मल NaOH. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे 10 मिनिटाची रिडिंग घ्यायची, 20 मिनिटाची रिडिंग, 30 मिनिटाची रिडिंग, 40 मिनिटाची रिडिंग आणि 50 मिनिटाची रिडिंग्स ह्या घ्यायच्या आहेत. ह्या रिडिंग्स घेतल्यानंतर ह्या पूर्ण रिडिंग्स आपण घेतलेल्या आहेत. ह्या रिडिंग घेतल्यानंतर बघा, ह्या रिडिंग्स मी ऑब्झर्वेशन टेबल जो आहे त्या ऑब्झर्वेशन टेबल्समध्ये त्या रिडिंग्स मी लिहित आहे. आता हा जो ऑब्झर्वेशन टेबल आहे, आता 10 मिनिटाची रिडिंग जे आहे ते 10 मिनिटाची रिडिंग किती आहे, 30.4 आहे. 20व्या मिनिटाची रिडिंग किती आहे, 31.3 आहे. 30व्या मिनिटाची रिडिंग 32.2 आहे. 40व्या मिनिटाची रिडिंग किती आहे, 33.2 आहे. आणि 50व्या मिनिटाची रिडिंग किती आहे, 34.2 आहे. अशा रिडिंग्स आपण लिहिलेल्या आहे. हे म्हणजे काय आहे, TT आहे. हे काय आहे या ठिकाणी, हे TT आहे. त्यानंतर आपल्याला A-x या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. A-x म्हणजे काय, T इन्फिनिटी मायनस TT. आता T इन्फिनिटी किती आहे, T इन्फिनिटीची व्हॅल्यू किती आहे, 52.4 आहे. आणि TT म्हणजे या ठिकाणी असणार आहे, बरोबर, या ठिकाणी असणार आहे TT. म्हणजे A-x ज्या व्हॅल्यू काय येणार आहे त्या ठिकाणी, समजा T इन्फिनिटी किती आहे आपला 52.4 आहे, हा कॉन्स्टंट आहे. आणि TT हा प्रत्येक वेळेला चेंज होत राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला काय येईल, 22 येईल, दुसरा काय येईल 10 मिनिटाचा काय येईल 22, त्यानंतर 21.2, त्यानंतर 20.2, 90.2 आणि 80.2. हे सर्व कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून देत आहे, बरोबर. त्यानंतर याचा जर आपण लॉग A-x याचा जर आपण लॉग घेतला तर प्रत्येकाचा लॉग मी या ठिकाणी लिहित असो. लॉग 22 इज इक्वल टू 1.3424 येईल. त्यानंतर याचा लॉग 21.2 किती येईल, 1.3242 येईल. लॉग 20.2 1.3053 येईल. लॉग 92.2 1.2833 येईल. त्यानंतर लॉग 80.2 किती येईल, 1.2600, बरोबर. म्हणजे हे पूर्ण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स लॉग A-x पण या ठिकाणी हे करून दिलेलं आहे, बरोबर. आता या ठिकाणी बघा काय करायचं आहे आपल्याला, K कॅल्क्युलेट करायचं आहे. K कॅल्क्युलेट करण्यासाठी आता एक कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला करून दाखवणार आहे. Kचं एका कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे. म्हणजे मी तुम्हाला K10 कॅल्क्युलेट करतो. K10 कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, 2.303 अपॉन T लॉग A/A-x हा आपला फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी बघा 2.303 अपॉन T किती आहे, 10 आहे. कारण 10चं आपण कॅल्क्युलेशन करत आहे, 10चं कॅल्क्युलेशन करत आहे. या ठिकाणी याचं कॅल्क्युलेशन करत आहे. बघा या ठिकाणी हा 10चं कॅल्क्युलेशन आपण करत आहोत. तर लॉग
लॉग ए ची व्हॅल्यू किती आहे 23.3 या ठिकाणी ही ए ची व्हॅल्यू आहे 23.3. आता ए मायनस एक्स किती आहे या ठिकाणी, हा ए मायनस एक्स आहे 10 मिनिटासाठी किती आहे 22 बरोबर. म्हणजेच काय ना 2.303/10 लॉग ह्या दोन्हीचं डिवायडेशन 23.3 डिवायडेड बाय 22 तर त्याचं डिवायडेशन किती येईल 1.059. त्याचा जर लॉग बघितला 2.303 इंटू लॉग 1.059 तर त्याचा काय 0.0248 डिवायडेड बाय 10. हे जर आपण कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने सॉल्व्ह केलं तर व्हॅल्यू काय येईल 0.00571114 येईल. म्हणजेच काय येईल 5.714 इंटू 10⁻³ पर मिनिट बरोबर. हे K10चं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तसंच आता रीडिंग तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आणखी समजण्यासाठी आणखी एक मी रीडिंग करून दाखवतो, K20ची रीडिंग करून दाखवतो, कॅल्क्युलेशन्स करून दाखवतो. म्हणजे त्या पद्धतीनं तुम्ही करचाल. 2.303/t लॉग a/a-x हा फॉर्म्युला आहे बघा. यात तुम्ही लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी इज इक्वल टू 2.303. आता टी ची व्हॅल्यू 20 साठी कॅल्क्युलेट करतोय म्हणजे या ठिकाणी काय ना 20 लॉग ए तर संपूर्ण सर्वांसाठी कॉमन असणार आहे किती आहे 23.3 डिवायडेड बाय आता 20 मिनिटासाठी ए मायनस एक्स किती आहे 21.2 या ठिकाणी बघा 21.2. तर 30 मिनिटासाठी 22.2 असणार, 40 मिनिटासाठी 19.2 असणार, 50 मिनिटासाठी 18.2 असणार बरोबर. ती ही व्हॅल्यू काय होत राहील ए मायनस एक्स व्हॅल्यू ही चेंज होत राहील. ही व्हॅल्यू काय होत राहणार आहे चेंज होत राहणार आहे प्रत्येकाला बरोबर. तर ही व्हॅल्यू कशी राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे बरोबर प्रत्येक मिनिटासाठी इज इक्वल टू 2.303/20 लॉग याचं जर डिवायडेशन केलं तर काय येईल 1.099 येईल बरोबर. इज इक्वल टू 2.303/20 आता याचा जर आपण लॉग बघितला तर काय येणार आहे 0.04 याचा लॉग 0.04099 येणार आहे बरोबर. आणि याचं जर आपण कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं तर आन्सर काय येईल 0.00471199 म्हणजेच काय येईल 4.7199 इंटू 10⁻³ पर मिनिट. कारण 1 2 3 डेसिमल आपण या ठिकाणी येतोय म्हणजेच काय येणार -3 येईल. म्हणजे K20चं कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही K30चं कॅल्क्युलेशन्स करा, K40चं कॅल्क्युलेशन्स करा आणि K50चं कॅल्क्युलेशन्स करा. हे पूर्ण कॅल्क्युलेशन्स आल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर ह्या व्हॅल्यू याचे आन्सर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लिहा. या ठिकाणी लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे K कॅल्क्युलेट करायचं आहे. तर K कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला त्याचा काय करावं लागेल मीन काढावं लागेल. आता मीन कशा पद्धतीने काढतोय आपण बघा. मीन कशा पद्धतीने काढतोय या ठिकाणी मी दाखवतोय तुम्हाला. K min is equal to K20 plus K10 plus K20 plus K30 plus K40 plus K50 यांचं ऍडिशन करायचं डिवायडेड बाय 5 म्हणायचं आणि जे आलेले आन्सर असेल ते काय असणार आहे K min असणार आहे. ते काय असणार आहे K min असणार आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल तर हे काय असणार आहे पर मिनिट असणार आहे. हे काय असणार आहे पर मिनिट आल्यानंतर हे काय कॅल्क्युलेशन हा रेट कॉन्स्टंट कशाबद्दल झाला बाय कॅल्क्युलेशन मेथड. हा काय झाला बाय कॅल्क्युलेशन मेथडने आपण मेन कॅल्क्युलेट केलेला आहे. कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आली. महत्वाचं आहे कॅल्क्युलेशन. एक्सपेरिमेंट तर तुम्ही वाचणार आहोत आणि थोडासा मी समजावून पण सांगितलेला आहे. त्यानंतर आपल्याला ग्राफ काढायचा आहे बरोबर. त्यानंतर ग्राफ काढायचा. ग्राफ कोणाचा काढायचा आहे या ठिकाणी दिलेला आहे ग्राफ कोणाचा काढायचा आहे लॉग a - x
लॉग ए मायनस एक्स वर्सेस टाइम. या ठिकाणी आपण टाइम घेतलेला आहे आणि या ठिकाणी काय घेतलेला आहे, लॉग ए मायनस एक्स घेतलेला आहे. बरोबर. आता टाइम किती असणार आहे या ठिकाणी, 10, 20, 30, 40, 50 असणार आहे. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी लॉग ए मायनस एक्स जी व्हॅल्यू आहे, लॉग ए मायनस एक्स जी व्हॅल्यू आहे ती लॉग ए मायनस एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे. किती आहे समजा, ही लॉग ए मायनस एक्सच्या व्हॅल्यू आहेत. त्या किती घेतलेल्या, वाय ऍक्सिसवर आपण घेतलेल्या आहेत. तर वाय ऍक्सिसवर घेतल्यानंतर बघा या ठिकाणी लोएस्ट व्हॅल्यू 1.26, 1.28, 1.30, 1.32. तर या ठिकाणी आपण असा क्रॉस एरो दाखवून या ठिकाणी घेऊया 1.26. त्यानंतर या ठिकाणी घेऊया 1.28. बरोबर. या ठिकाणी 1.30, या ठिकाणी घेऊया 1.32 आणि या ठिकाणी 1.34. बरोबर. अशाच व्हॅल्यू काय होतील, वाढत जातील. आता 1.34 ला रिडिंग काय आहे समजा 10 मिनिटाची या ठिकाणी ही तर रिडिंग, 10 मिनिटाला या ठिकाणी रिडिंग येईल. बरोबर. त्यानंतर 20 मिनिटाला या ठिकाणी रिडिंग येईल. त्यानंतर 30 मिनिटाला या ठिकाणी रिडिंग येईल. 40 मिनिटाला या ठिकाणी, म्हणजे ग्राफ काय होईल अशा पद्धतीने इंटरसेप्ट येईल. बरोबर. हे कोणतेही 2 पॉईंट घ्या, कोणतेही 2 पॉईंट घ्या, कोणतेही 2 पॉईंट घेतल्यानंतर आता हा जो ग्राफ आहे तुम्ही ग्राफ तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. एक व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला हा ग्राफ मी या ठिकाणी काढून दाखवतो, म्हणजे आपल्याला ते समजल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन्स लिहिता येईल. बरोबर. असा मोठा काढून दाखवतो. हा पण असा हा क्रॉस टाकल्यानंतर या ठिकाणी 1.26 असेल, 1.28 असेल, 1.30 असेल, 1.32 असेल, 1.34 असेल. बरोबर. हा वाय ऍक्सिस वर आपण काय घेतलेला आहे, लॉग ए मायनस एक्स घेतलेला आहे. या ठिकाणी टाइम घेतलेला आहे. टाइम किती घेतलेला आहे आपण, या ठिकाणी काय आहे, 10 आहे, 20 आहे, 30 आहे, 40 आहे आणि या ठिकाणी हा 50 आहे. बरोबर. आता 10 मिनिटाचे रिडिंग काय आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी पॉईंट येईल. 20 मिनिटाचे रिडिंग या ठिकाणी आहे, 30 मिनिटाचे रिडिंग या ठिकाणी आहे, 40 मिनिटाचे रिडिंग या ठिकाणी आहे आणि 50 मिनिटाचे रिडिंग या ठिकाणी आहे. म्हणजेच हा ग्राफ काय होईल, इंटरसेप्ट होईल असा. बरोबर. त्यानंतर हे कोणतेही 2 पॉईंट तुम्ही काय करा, अशा पद्धतीनं कनेक्ट करा. 2 पॉईंट कनेक्ट केल्यानंतर हा या ठिकाणी हा पॉईंट आलेला आहे आणि हा दुसरा हा या ठिकाणी, हा या ठिकाणी आलेला आहे आणि हा काय आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. म्हणजेच काय असणार आहे, हा x1 आणि हा x2 असणार आहे. हा काय असणार आहे, y, हा काय y ऍक्सिस म्हणजे y2 आणि हा y. म्हणजे स्लोप कसा काढणार आपण, स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. तर y2 ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 1.32 आहे, मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे 1.28 आहे y ऍक्सिस वर बघा, डिवायडेड बाय x2 ची व्हॅल्यू किती आहे 40 आहे आणि x1 ची व्हॅल्यू किती आहे 20 आहे. हे जर कॅल्क्युलेशन्स केलं तर तुम्हाला जे आन्सर मिळेल तो काय असणार आहे, स्लोप असणार आहे. जो स्लोप आलाय, हा जो स्लोप आलाय त्याला काय करायचं 2.303 न मल्टिप्लाय करायचं, केल्यानंतर तुम्हाला के मिळेल आणि ते आन्सर आलेला असेल ते काय असणार आहे, तुमचा के असणार आहे. के आपण कॅल्क्युलेट केला बाय ग्राफिकल मेथड, बाय ग्राफिकल. के चे कॅल्क्युलेशन जे केलेलं आहे आपण ते बाय ग्राफिकल मेथडने केलेलं आहे. बरोबर. के चे कॅल्क्युलेशन्स आपण हे ग्राफिकल मेथडने केलेलं आहे. या ठिकाणी के चे कॅल्क्युलेशन काय होईल, ग्राफिकल मेथडने आपल्याला मिळेल. बरोबर. म्हणजे हा ग्राफ पण तुम्हाला समजला. आता त्यानंतर आपण या ठिकाणी 2 रिझल्ट लिहायचे आहेत. के इज इक्वल टू डॅश डॅश, हा कशाने काढायचा आहे, कॅल्क्युलेशन मेथडने. बरोबर. आणि दुसरा जो के काढायचा आहे इज इक्वल टू डॅश डॅश बाय ग्राफिकल मेथड. हे मी तुम्हाला दोन्हीही समजावून सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने हे 2 रिझल्ट तुम्ही लिहून दाखवायचे आहेत. तर एक्सपेरिमेंट हा तुम्हाला समजला असेल. याच्यामध्ये हे कॅल्क्युलेशन्स फार महत्त्वाचं आहे. तर हे तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा. तुम्हाला मी ऑब्झर्वेशन टेबलमध्ये रिडिंग सांगितलेले आहे, 1-2 कॅल्क्युलेशन्स करून दाखवलेले आहेत. तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर तुम्ही हे एका म्हणजे
4 ते 5 पेजेस जातील, त्याच्यावर तुम्ही हा एक्सपेरिमेंट पूर्ण कॅल्क्युलेशन सहित लिहा, त्याला फाईलमध्ये टाका. ज्यावेळेस तुमचे प्रॅक्टिकल वायवा असेल त्यावेळेस हे तुमच्या समोर असणं गरजेचं आहे, कारण याच्यावर तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारण्यात येतील. त्यामुळं तुम्ही याचा स्टडी हा व्यवस्थित करायचा आहे. तुम्हाला एक्सपेरिमेंट समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर बाकीचं तर मी काय हे एक्सपेरिमेंट वाचलेलं नाही, कारण हा तुम्हाला मी अगोदर प्रोव्हाइड केलेला आहे. हे तुम्ही रीड करा, कॅल्क्युलेशन्स करा, रिझल्ट लिहा, रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करा बाय कॅल्क्युलेशन मेथड आणि ग्राफिकल मेथड्स. तर हा एक्सपेरिमेंट हा तुम्हाला समजला असेल तर आपण एक्सपेरिमेंट 2 केमिकल कायनेटिक्स या ठिकाणी स्टॉप करत आहोत. थँक्यू.